नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण फेब्रुवारी महिना 2026 मधील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. या आधीचे पण तुम्ही चालू घडामोडीचे लेक्चर तुम्ही बघू शकतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंतचे आपण संपूर्ण महिन्याचे सिरीजनुसार चालू घडामोडीचे व्हिडिओ बनवले आहेत. ते पण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, सुनेत्रा पवार यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्न उत्तर काय? महाराष्ट्र. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर गुजरात. पुढील प्रश्न बघा, 2026 मध्ये 6वी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर मित्रांनो, मुंबईमध्ये आयोजित केली जाईल. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्कराज यांनी जिंकले. कोणत्या संघटनेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर काय? युरोपियन संघटना. 7 नंबरचा प्रश्न आहे, 10 दिवसाचा सारस मेळा कुठे सुरू करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय? जम्मू आणि काश्मीर. 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कुठे आयोजित करण्यात आला आहे? 8 नंबरचा प्रश्न बघा, 39वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर चेन्नई या प्रश्नाचं उत्तर आहे. 9 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने 24 तासात 5555 महिला आणि विद्यार्थ्यांना सायकल वाटून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले? तर आंध्र प्रदेश या राज्याने. 10 नंबरचा प्रश्न बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडेच कोठे झाली आहे? तर नवी मुंबई या ठिकाणी झाली आहे. 2025-26च्या अहवालानुसार अंदाजे $112 $119 अब्ज निव्वळ संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर मुकेश अंबानी. सध्या चर्चेत असलेले 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मनोज मुकुंद नरवणे यांचे हे आत्मचरित्र. 13 नंबरचा प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर विमानतळाला कोणाचे नाव दिले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? श्री गुरु रविदास जी यांचं नाव दिलेलं आहे. बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे बघा, थायलंड मास्टर्स 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरी सुपर 300चे विजेतेपद कोणी पटकावले? देविका सिहाग. 15 नंबरचा प्रश्न बघा, नुकतेच जानेवारी 2026 मध्ये भारतातील केरळमधील कोणत्या जिल्ह्यात डिप्लोसेंट्रम पॅपिलोजम ही नवीन ऑर्किड प्रजाती सापडली आहे? तर इडुक्की या ठिकाणी. 16 नंबरचा प्रश्न बघा, 31 जानेवारी 2026 रोजी कोणत्या बँकेने चक्र नावाचे एक विशेष व्यासपीठ सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? स्टेट बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडियाने नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर श्री सर्वेश रंजन. जागतिक बँकेने पुढील किती वर्षासाठी भारताला दरवर्षी 8 ते 10 बिलियन अब्ज डॉलर आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा 30 जानेवारी 2026 रोजी केली आहे? तर 5 वर्षासाठी भारताला दरवर्षी 8 ते 10 बिलियन अब्ज आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे. 19 नंबरचा प्रश्न बघा, 2 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारतीय तिन्ही संरक्षण दलासाठी 3रा फ्युचर वॉरफेअर कोर्स कोठे आयोजित केला जात आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी केला जात आहे. दरवर्षी भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? तर मित्रांनो, नेप्चा किपजेन. 22 नंबरचा प्रश्न बघा,
फेब्रुवारी 2026मध्ये 800 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा ओलांडून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर एलॉन मस्क. पुढील प्रश्न बघा 23 नंबरचा. 2026चा प्रतिष्ठित कॅफर्ड पुरस्कार कोणाला मिळाला आहे? वीरभद्रन रामनाथन. संरक्षण मंत्रालयाचा नौदल मुख्यालयात नौदल सशस्त्र महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिवाकर जयंत. आंध्र प्रदेश सरकार महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या महिला उद्योजक ग्रीन इंडस्ट्रियल पार्क स्थापन करत आहे? विजयवाडा. भारतीय रेल्वेने 30 जानेवारी 2026 रोजी अहमदाबादमधील कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या LNG डिझेल ड्युअल फ्युअल ट्रेनचे यशस्वीरित्या संचलन सुरू केले? साबरमती. हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते मित्रांनो? तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ कोणतं आहे? कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोचीन कुठे? केरळमध्ये. अलीकडेच कोणत्या राज्यात 30 आणि 31 जानेवारी 2026 दरम्यान रुसोमा संत्री महोत्सव साजरा करण्यात आला? तर नागालँड या राज्यामध्ये. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 13व्या खंजर संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? आसाम. राष्ट्रीय हवामान तज्ज्ञ दिन कधी साजरा केला जातो? 5 फेब्रुवारी. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम समाजाचं 5% SBC आरक्षण रद्द केले आहे? महाराष्ट्र सरकारनं. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने स्वतःला नक्षलवादमुक्त घोषित केले? तर बिहार या राज्यानं स्वतःला नक्षलवादमुक्त घोषित केलेलं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या चालू पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 100% विचारण्याची शक्यता आहे. मार्शल लॉ प्रकरणात दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ते कोण आहे? तर युन सुक येओल. 34 नंबरचा प्रश्न बघा. 26 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय NCC रॅलीत पुण्याच्या ज्युनियर अंडर ऑफिसर कू तनू भानीने कोणता बहुमान पटकावला आहे? सर्वश्रेष्ठ कॅडेटचं बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड कोणाची करण्यात आली आहे? राजीव निवतकर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव निवतकर. पुढील प्रश्न बघा. भारत आणि कोणत्या देशाने नुकतेच डिजिलॉकर पायलट प्रकल्पासाठी करार केला आहे? भारत आणि केनिया. बांगलादेशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तारिक रहमान. बांगलादेशाचे नवीन पंतप्रधान कोण आहे? तारिक रहमान. 38 नंबरचा प्रश्न बघा. नागरी हक्क कार्यकर्ते आणि 2 वेळा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार राहिलेले कोणाचे अलीकडे निधन झाले आहे? JC जॅक्सन. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान 3ऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? दुबई. 17 फेब्रुवारी 2026 रोजी उद्घाटन झालेल्या मुंबई क्लायमेट वीक 2026 कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या संस्थेने केले? प्रोजेक्ट मुंबई. द अल्टिमेट रिव्हर बॅटल नावाची 6वी राष्ट्रीय राफ्टिंग चॅम्पियनशिप कुठे सुरू झाली? जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाली. सागरी परिषदेची 5वी आवृत्ती 21 फेब्रुवारी रोजी कुठे सुरू होणार आहे? गोवा. म्हणजे झाली आहे. 21 फेब्रुवारी रोजी कुठे सुरू झाली? गोवा. 44 नंबरचा प्रश्न बघा. महिला प्रीमियर लीग WPL 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? रॉयल चॅलेंजर्स बंगळूर RCB. 35वी किशोर व किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26चे किशोरी गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? महाराष्ट्र. 35वी किशोर व किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26चे किशोर मुले गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? ओडिशा. एशियन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. 2026चा प्रतिष्ठित गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पद्मा तळवळकर गायिका आहे, यांना जाहीर झाला आहे. विंग्स इंडिया 2026मध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला आहे? दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर मानव संसाधन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? निवेदिता दुबे. भारतातील पहिले ग्लोबल बिग कॅट्स शिखर संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. भारताचा पहिला राष्ट्रीय UA चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर कोठे उभारण्यात येत आहे? आसाम.
डिसेंबर 2025पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते ठरले? गुजरात. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत. लक्षात ठेवा, अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत. 55 नंबरचा प्रश्न बघा. अंडर 19 वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक करणारा सर्वाधिक धावा करणारा सर्वात युवा फलंदाज कोण आहे? वैभव सूर्यवंशी. भारताने 6 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणावर एकात्मिक अग्नी 3 या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी घेतली आहे? चांदीपूर, ओडिसा. ग्लोबल टीचर प्राइज 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले? रुबल नागी. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन अमेरिकेतील व्हॅस्ट या एरोस्पेस कंपनीद्वारे उभारले जात आहे. त्याचे नाव काय आहे? हेवन 1. जागतिक सीफूड काँग्रेस 2026चे आयोजन भारतात प्रथमच कोठे करण्यात आले आहे? चेन्नई. भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2026मध्ये कोणते अभियान सुरू केले आहे? मिशन सक्षम. 5 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील पहिल्या सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? गृहमंत्री अमित शहा. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? 5 फेब्रुवारी. सुरक्षित इंटरनेट दिवस 2026 जगभरात कधी साजरा केला जात आहे? 10 फेब्रुवारी. 64 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या एस टी महामंडळात नवीन अत्याधुनिक बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसेसना काय नाव देण्यात आले आहे? राजमाता जिजाऊ. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या इंडिया टुरिझम डेटा कॉम्पेडियम 2025 नुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. CISFच्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? रत्नागिरी. ॲड व्होटेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन कोठे करण्यात आले? नागपूर. अलीकडेच 68 नंबरचा प्रश्न बघा. अलीकडेच चर्चेत असलेल्या पेंच अभयारण्यातील लाडो या वाघिणीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? हिरकणी. फेब्रुवारी 2026मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? स्पेन. 2047पर्यंत सर्वांसाठी विमा या मोहिमेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? अलवार, राजस्थान. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? केरळ. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 32व्या. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? हरियाणा. 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? महाबळेश्वर. 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर ज्ञानदेव राऊत. 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे. ते मूळचे कोणत्या जिल्ह्यातील होते? छत्रपती संभाजीनगर. 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ग्लॅल्यूम आशी दोर्जी वांगमो वांगचुक यांना प्रदान करण्यात आला आहे. 78 नंबरचा प्रश्न बघा. 12वी आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने किती पदके जिंकली? 5 पदके जिंकली. भारत देशाने फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सोल्युशन्ससह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहे? सेशेल्स. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 45व्या. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? अमेरिका. संतोष ट्रॉफी 2025 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? सर्व्हिसेस. प्रगत ड्रोनविरोधी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे? व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण. लक्षात ठेवा, कोणतं बंदर? व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण. बघा 84 नंबरचा प्रश्न आहे. थाने सी नाथन यांची कोणत्या राज्यातील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? केरळ. भारताने ब्रिक्स 2026च्या अध्यक्षपदाची सुरुवात कोणत्या शहरात पहिल्या शेर्पा बैठकीने केली? नवी दिल्ली.
अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त हवाई सराव बडी स्क्वॉड्रन सुरू करण्यात आला आहे? दक्षिण कोरिया. ए माती कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही पुस्तके कोण लिहिली आहे? विश्वभूषण हरिचंदन. आशियातील इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये तेजस्विनी शंकरने कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक. नवी दिल्ली येथे झालेल्या 89 नंबरचा प्रश्न आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले? रौप्य पदक. आय लाईव्ह कनेक्ट ही जगातील पहिली डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली AI आरोग्य सेवा परिसंस्था कोणत्या देशात सुरू झाली आहे? भारत. इस्रोने चंद्रयान 4 मोहिमेच्या लँडिंगसाठी चंद्राचा कोणता ध्रुव निवडला आहे? दक्षिण ध्रुव. दुर्गम व आदिवासी भागात इंटरनेटसाठी कोणत्या राज्याने स्टारलिंकशी करार केला आहे? गुजरात. शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर उत्तराखंड. मित्रांनो, तुम्हाला जर गणितात जवळजवळ 7000 गणिताची स्पष्टीकरण आपल्या गणित मंच या टेलिग्राम चॅनलवर टाकले आहेत. अतिशय सोप्या भाषेत आपण हे गणिताचे प्रश्न सोडवून दिले आहेत. तुम्ही गणितासाठी आमचे गणित मंच चॅनल नक्की जॉईन करू शकता. बघा, 94 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण बनले आहेत? तर आदित्य पंड्या. 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशकात भारताचा क्रमांक किती आहे? 91वा. आपत्ती व्यवस्थापनासाठी आशियाई विकास बँकेकडून कोणत्या राज्याला 182 दशलक्ष डॉलरची मदत मिळाली आहे? आसाम. बायोफॅक 2026 जर्मनीमध्ये वर्षातील सर्वोत्तम देश कोणता आहे? भारत. लखपती बिटिया योजना आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींसाठी कुठे सुरू झाली आहे? दिल्ली. बघा, स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र फ्रान्ससोबत संयुक्तपणे कोणत्या देशाने विकसित केले? इंग्लंड. भारतातील पहिला संगीतमय रस्ता कोणत्या शहरात बांधला जाणार आहे? बांधला मुंबई. 11 फेब्रुवारी 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची कोणती पुण्यतिथी साजरी झाली आहे? 58वी. पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? शिखर धवन. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 भारताचा क्रमांक किती आहे? 45. जागतिक सर्वात सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत कोणता देश जगातील सर्वात मोठा देश बनला आहे? भारत. दुर्मिळ आजारांना समर्पित पहिली राष्ट्रीय बायो बँक कोणत्या देशाने अलीकडे सुरू केली आहे? भारत. आंद्रे गुरोव यांच्या अलीकडे कोणत्या देशाच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बल्गेरिया. 107 नंबरचा प्रश्न बघा. भारत बोधन AI परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? दिल्ली. महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी कोणत्या राज्यात स्त्री सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे? केरळ. गुन्ह्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहारचा दुसरा टप्पा कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? पंजाब. T20 विश्वचषकात अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय विकेटकीपर कोण बनली आहे? प्रश्न थोडी गडबड आहे बरं का. 110 नंबरचा प्रश्न बघा. T20 विश्वचषक अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय विकेटकीपर कोण बनली आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न मला तुम्ही कमेंट करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर काय? प्रश्न पण सविस्तर सांगा आणि उत्तर पण तुम्ही सविस्तर सांगा. आपण 111 नंबरचा प्रश्न घेऊ. सरोजिनी नायडू यांची जयंती 13 फेब्रुवारी 2026 रोजी कितवी साजरी करण्यात आली आहे? 147वी. दरवर्षी राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह 2026 कधी साजरा केला जातो? 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी. जागतिक जन्मजात हृदय दोष दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 14 फेब्रुवारी. हिवाळी ऑलिम्पिक 2026साठी मशालवाहक म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे? अभिनव बिंद्रा. BAHS 2025 अहवालानुसार भारतातील लोकर उत्पादनात पहिले स्थान कोणत्या राज्याचे? राजस्थान. कर्नाटक राज्य सरकारने महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक पार्क कोठे उभारले आहे? गौरी बिदनूर. SAP U19 महिला चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत. 17 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तारिक रहमान. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जिवान अँटोनियो समारांज. 120 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? पिंपरी चिंचवड. फेब्रुवारी 2026 पार पडलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये जगातील पहिली AI सिटी कोठे उभारण्याची घोषणा केली आहे? बंगळूर.
122 नंबरचा प्रश्न बघा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला आहे? मलेशिया. बघा, PI पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या कंपनीला ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? ऑइल इंडिया लिमिटेड. फेब्रुवारी 2026 मध्ये पुढील 25 वर्षाच्या शहरी विकासाचा आराखडा असलेले स्वतंत्र सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? केरळ. महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक कोठे करण्यात आले आहे? रत्नागिरी. फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झालेले डेव्हिड जे फार्बर हे कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इंटरनेटचे आजोबा म्हणून ओळखले जाते? संगणकशास्त्र. 127 नंबरचा प्रश्न बघा, 2026च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? मॅग्नस कार्लसन. 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करत आहोत? 396वी. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी कुठे, कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर, पुणे जिल्ह्यातील. 129 नंबरचा प्रश्न बघा, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन 18 ते 22 मार्च दरम्यान कोठे करण्यात आले? वाघोली, पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? भालचंद्र नेमाडे. महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा वि. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत गुन्हेगारी प्रकरणाचे परस्पर कायदे सहकार्य करार केला आहे? नेपाळ. 133 नंबरचा प्रश्न बघा, प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा मान कोणाला मिळाला आहे? तनू भान, महाराष्ट्र यांना हा बहुमान मिळाला आहे. पुढील प्रश्न बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये सलग तिसऱ्यांदा बार्बाडोस देशाचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? मिया अमोर मुटली. बघा, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब 16 फेब्रुवारी 2026 रोजी कोठे सुरू करण्यात आली? मुंबई. 2025 सालासाठीचा BBC इंडियन स्पोर्ट वुमॅन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? स्मृती मंधाना. लेनाकापावीर नावाचे HIV प्रतिबंध इंजेक्शन कोणत्या देशाने सुरू केले? झिम्बाब्वे. कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे? पहिले. पहिल्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रिकेट क्रीडा महोत्सव 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? ग्वाल्हेर. पहिल्या ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसाचे धान्य कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? नागालँड. पहिल्या सोयाबीन महोत्सव 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? नागालँड. 143 नंबरचा प्रश्न बघा, 2026चा AIMA बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? करण अदानी. 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू कोण ठरली आहे? एलिसी पेरी. महिला खेळाडू एलिसा पेरी. 145 नंबरचा प्रश्न बघा, 22 फेब्रुवारी 2026ला मन की बात हा कितवा भाग प्रसारित झाला आहे? 131वा भाग प्रसारित झाला आहे. 22 फेब्रुवारी 2026 भारतातील पहिल्या नमो भारत ट्रेन आणि RRTS सेवेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? मेरठ, उत्तर प्रदेश. टपाल क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? ब्राझील. बघा, 148 नंबरचा प्रश्न आहे, रिव्हायटॅलिझिंग अप्रेंटिसशिप इकोसिस्टीम इनसाइट्स चॅलेंजर्स रिकमेंडेशन अँड बेस्ट प्रॅक्टिस हा धोरण अहवाल कोणत्या संस्थेने सादर केला आहे? नीती आयोग. जागतिक विचार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 फेब्रुवारी. भारत फ्रान्स राष्ट्रीय वैमानिक उत्कृष्ट केंद्र कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? पुणे. नोव्हेंबर 2026 मध्ये अर्थशॉट पुरस्कार 2026 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरात होणार आहे? मुंबई. सर्व हवामानात चालणाऱ्या AI सक्षम मिशन दृष्टी ऑपरेशन SAR ऑपरेशन SAR पृथ्वी निरीक्षण उपग्रहाची घोषणा कोणत्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनी केली आहे? गॅलेक्स आय.
153 नंबरचा प्रश्न बघा. IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने कोणत्या शहरात अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे? दुबई. नुकतेच वृंदावनी वस्त्र प्रदर्शनासाठी सांस्कृतिक संग्रहालय प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या शहरात करण्यात आली आहे? गुवाहाटी. नुकतेच चर्चेत असलेले शहापूर कांडी धरण प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? रावी नदी. भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डिझाईन व निर्मित कॅडेट प्रशिक्षण जहाज कृष्णा कोठे लॉन्च करण्यात आले? कटुपल्ली, चेन्नई, तामिळनाडू. टेली रोबोटिक अल्ट्रासाऊंड प्रात्यक्षिकांद्वारे एम्स नवी दिल्लीला कोणत्या अंटार्क्टिक संशोधन केंद्राशी जोडण्यात आले? मैत्री संशोधन केंद्र. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव म्हणून कोणत्या गावाने स्वतःची घोषणा केली आहे? सौंदळा गावे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येते. 25 ते 28 फेब्रुवारी मोफत राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र या ठिकाणी. ऑस्ट्रेलियन प्रदेशात H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेली पहिली पक्षी प्रजाती कोणती आहे? अडेली पेंग्विन. भारतीय नौदलाने अलीकडेच नौदलात दाखल केलेले पहिले स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाज कोणते? INS कृष्णा. वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूच्या तिरुपत्तूरचा पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड करण्यात आली आहे? इंडियन ग्रे हॉर्नबिल. सध्या चर्चेत असलेला बंगलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? चिनाब नदीवर बांधलेला आहे. पनामा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकाला होतो? केळी. आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? ज्याचे पाणी अलीकडेच हिरवेगार झाले आहे? व्हिक्टोरिया सरोवर आहे. कोचीच्या बॅकवॉटरमध्ये अलीकडे सापडलेल्या पिस्तूल कोळंबीच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? ॲलियस मधुसूदनाई. 18 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या ऐतिहासिक घटनेचा 80वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे? तर रॉयल इंडियन नेव्ही विद्रोह. भारताच्या आरोग्य या इकोसिस्टीमला बळकटी देण्यासाठी इंडिया या इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोणते 2 डिजिटल उपक्रम सुरू केले? सही आणि बोध. स्वतंत्र भारताचे पहिले व एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल छत्रपती राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींनी कुठे केले? राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे केले. भारताचे पहिले AI डेटा सेंटर अंतराळात उभारण्यासाठी कोणत्या 2 कंपन्यांना भागीदारी केली आहे? अग्निकुल कॉस्मॉस आणि न्यू क्लाउड या 2 कंपन्यांनी भागीदारी केली आहे. 173 नंबरचा प्रश्न बघा. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत फेब्रुवारी 2026 पर्यंत किती कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जेचा अवलंब केला आहे? 50 लाख. मणिपूरमधील बुंग चित्रपटाने EE बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या श्रेणीत पुरस्कार जिंकला आहे? बाल आणि कुटुंब चित्रपट. आंतर संसदीय संवाद व लोकशाही संबंध मजबूत करण्यासाठी 60हून अधिक देशांसोबत संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्याचा पुढाकार कोणी घेतला आहे? ओम बिर्ला. बघा 176 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय व अमेरिकन सैन्याच्या संयुक्त विशेष दल सराव वज्रप्राह 2026 सरावाची किती आवृत्ती झाली? 16वी आवृत्ती झाली. पाणबुडी विरोधात अंजदीप युद्धनौका भारतीय नौदलात औपचारिकपणे कधी दाखल होणार आहे? 28 फेब्रुवारी 2026ला. 23 फेब्रुवारी 2026 रोजी भारताने फ्रान्सने कोणत्या करार दुरुस्ती करण्याच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली? दुहेरी कर टाळण्याचा करार. भारतीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पहिल्या व्यापक दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? संकल्प. नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? रॉब जेटन. बाफ्टा 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला? एमा स्टोन. बघा 182 नंबरचा प्रश्न आहे. W100 स्पर्धेचे एकेरी अंतिम फेरी 2009 नंतर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? अंकिता रायना. महिलांना वन व वन्यजीव संवर्धनात सक्षम करण्यासाठी वनजीवी दीदी उपक्रम कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने सुरू केली आहे? पलामू व्याघ्र प्रकल्प. भारताची पहिली क्वांटम व्हॅली कोणत्या शहरात उभारली जाणार आहे? पुणे. केरळ राज्याचे नाव बदलून काय करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? केरळम. नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले? रॉब जेटन. 4 दिवसीय खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2026ची 6वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? गुलमर्ग, बारामुल्ला, जम्मू काश्मीर येथे. भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यासाठी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली असून मतदारांची संख्या 6.41 कोटीवरून 5.37 कोटी झाली आहे? तामिळनाडू. भारतीय पोस्टने कोणत्या राज्यातील 11 प्रमुख शहरांमध्ये 24
7 स्पीड पोस्ट पार्सल बुकिंग सुविधा सुरू केल्या आहेत. कर्नाटक. 13व्या संसदेचे अधिवेशन बोलावणारे बांगलादेशाचे राष्ट्रपती कोण आहे? महमूद शहाबुद्दीन. द लॉंग रायडर चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले कोणते अभिनेते 25 फेब्रुवारी 2026 रोजी 71व्या वर्षी निधन पावले? रॉबर्ट कॅराडाइन. संयुक्त राष्ट्राच्या रस्ते सुरक्षेसाठी विशेष दूत जीन टॉड यांनी भारतात सुरू केलेली जागतिक मोहिमेचे नाव काय आहे? मेक ऑफ सेफ्टी स्टेटमेंट. 193 नंबरचा प्रश्न बघा. 25 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी AI सक्षम ICU कमांड सेंटरचे उद्घाटन कोठे केले? यशोदा मेडिसिटी गाझियाबाद. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी 2031 पर्यंत हातमाग निर्यातीत किती अब्ज डॉलरचे लक्ष्य जाहीर केले आहे? 10 अब्ज डॉलर. आशिया आर्थिक संवाद 2026 ची 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? पुणे, महाराष्ट्र. आशिया आर्थिक संवाद 2026 ची थीम काय आहे? तर जिओ इकॉनॉमिक बियॉन्ड ग्लोबलायझेशन, टॅरिफ, टेक्नॉलॉजीज अँड स्ट्रॅटेजिक अलाइन्मेंट. 197 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 चे उद्घाटन कोठे झाले? डोना फॉल, गोवा. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 ची थीम काय आहे? महासागर, आरोग्य आणि शाश्वत भविष्य. बनवत एकता स्थळ हे सार्वजनिक स्मारक कोणत्या जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ बांधण्यात आले आहे? बारामुल्ला, जम्मू काश्मीर. जीव वाचवा आणि निरोगी भारत निर्माण करा या देशव्यापी मोहिमेचे उद्घाटन PD हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कोणी व कुठे केले? द्रौपदी मुर्मू, मुंबई. पर्यटन नेतृत्व शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कितवे स्थापना वर्ष साजरे करण्यास सुरुवात केली आहे? 75वे. भारत आणि अमेरिका संयुक्त विशेष दलाचा 16वा वज्र प्रहार 2026 सराव कोठे आयोजित केला जात आहे? बाकलोह, हिमाचल प्रदेशमध्ये. 204 नंबरचा प्रश्न आहे बघा. वज्र प्रहार लष्करी सरावाची 16वी आवृत्ती कधी आयोजित केली जात आहे? 25 ते 16 मार्च 2026 दरम्यान. 7वा भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन 2026 कोठे आयोजित केला जात आहे? चौपतिया. धर्म गार्डियन 2026 सराव कोणत्या कालावधीत आयोजित केला जात आहे? 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 दरम्यान. 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत AIच्या प्रभावावरील नवी दिल्ली घोषणापत्राला एकूण किती देश व संघटनांनी मान्य दिली आहे? 91. सुरुवातीला 88 व नंतर 3 देश. AIच्या नवी दिल्ली घोषणापत्रात नंतर सामील झालेले देश कोणते? बांगलादेश, कोस्टारिका आणि ग्वाटेमाला. पोलीस प्रमुखांची 7वी अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे. ऑपरेशन डिमोलिशनचा मुख्य उद्देश काय आहे? नक्षलवादी स्मारके पाडणे. चर्चेत असलेला ताकेशिमा दिन कोणत्या देशात साजरा केला जातो? हा जपानमध्ये साजरा केला जातो. ताकेशिमा बेट वाद कोणत्या 2 देशांदरम्यान? ताकेशिमा हा जपान आणि दक्षिण कोरिया दरम्यानचा वाद आहे. ताकेशिमा हे बेट आहे, तो जपान आणि दक्षिण कोरियामध्ये वाद या बेटावरून. माजी रेल्वे मंत्री ज्यांचे अलीकडे निधन झाले ते कोणत्या पक्षाचे संस्थापक सदस्य होते? तृणमूल काँग्रेसचे होते. भारताने T20 विश्वचषक आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या कोणाविरुद्ध बनवली? जिम्बाब्वे विरुद्ध आहे, 256 वर 4 आऊट. भारतीय रेल्वेमध्ये माजी अग्निवीरांसाठी लेव्हल 2 आणि त्यावरील पदासाठी किती टक्के आरक्षण दिले आहे? 5%. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या अटॅक हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणारे पहिले राष्ट्रपती ठरले आहे? प्रचंड. नाशिक येथील 4थे विश्व मराठी संमेलन 2026 चे उद्घाटन कोणी केले? एकनाथ शिंदे. पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिहक कोणत्या देशाविरुद्ध सुरू केले? अफगाणिस्तान. पक्षी इन्फ्लुएन्झाच्या धोक्यामुळे सौदी अरेबियाने भारतासहित किती देशांमधून पोल्ट्री अंडी आयातीवर बंदी घातली आहे? 30 देशांमध्ये बंदी घातली. भारताने वन आणि वन्यजीव संवर्धन करार कोणत्या देशासोबत केला आहे? भूतान. हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी HOEC चे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोरुची मिश्रा. 10वी भारतीय लष्करी प्रमुख परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. 6वा भारत UK गृहव्यवहार संवाद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे आयोजित कामगार संहितावरील 5व्या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन कोणी केले? मनसुख मांडविया. लडाखमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणता विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे?
डिनर ओव्हर डायलॉग. रेल पार्सल ॲप्लिकेशन कोणत्या रेल्वे झोनने सुरू केले? दक्षिण मध्य रेल्वे. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन 2026 निमित्त सिबिक कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करणारे? स्विफ्ट 2.0. तेलंगणा पोलिसांनी सायबर गुन्हेगारी नेटवर्क नष्ट करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? ऑपरेशन क्रॅकडाऊन. ईशान्य भारतात शोधण्यात आलेल्या नवीन फुलांच्या वनस्पती प्रजातीचे नाव काय? इम्पॅटियन्स नागोरम. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारतातील तरुण प्रौढांचे मानसिक आरोग्य 84 देशामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 60वा. प्राचीन भारतीय ग्रंथ विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? IIT धनबाद. भारत आणि स्वीडन यांनी AI सहकार्य वाढवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? CTAC म्हणजे SITAC. PMGKY अंतर्गत CBDC आधारित अन्न अनुदानाचा पहिला पायलट प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? पुदुचेरी. रिओ ओपन ATP 500 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? थॉमस मार्टिन HV अर्जेंटिनाचे येथे. स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी T-Next हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? त्रिपुरा. 2026च्या कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पार्क चान-उक दक्षिण कोरियाचे येथे. 237 नंबरचा प्रश्न बघा. 27 फेब्रुवारी 2026 रोजी चंद्रशेखर आझाद यांचा कोणता शहीद दिन साजरा करण्यात आला आहे? 95वा. 28 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? CV रमन. 2026चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? श्रीनिवास कुलकर्णी. मराठी भाषेसाठी विभाग देण्यात आलेल्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? 75व्या. बघा शेवटचा प्रश्न आहे आजच्या ह्या चालू घडामोडीच्या लेक्चरमधील. इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोणते? तर नरेंद्र मोदी हे नेते. बघा मित्रांनो, हे आजच्या लेक्चरमधील जवळजवळ 243 चालू घडामोडीचे प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्यातील. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या लेक्चरचा पूर्ण फायदा होईल. बघा गणितासाठी आमचे गणित मंच चॅनल जॉईन करा आणि पोलीस भरतीसाठी रुबाबुर्दीचा दररोज फ्री टेस्ट सोडायचं असेल तर तुम्ही स्पर्धामंत्र.com हे गुगलवर सर्च करू शकता किंवा गणितमंच.com हे सर्च करू शकतात. बघा मित्रांनो, आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्नची सूचना तुम्हाला यूट्यूबवर मिळेल. धन्यवाद.